महायुतीतील 7 मंत्र्यांना अजूनही खासगी सचिव नाहीत, तर अनेक मंत्र्यांकडे परवानगी नसतानाही खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. शिवसेनेच्या मंत्र्यांची पुन्हा एकदा निधीवरून अजित पवारांची एकनाथ शिंदेंकडे तक्रार. अजित पवारांच्या खात्यांवर वॉच ठेवा, शिंदेंनी सूचना दिल्याची जोरदार चर्चा. तर बिनधास्त वॉच ठेवा, अजित पवारांचं उत्तर. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार नाराज असल्याची सूत्रांची माहिती. पक्षाकडून कोणतीच जबाबदारी दिली जात नसल्याची माजी आमदारांची खंत. मशिदींवरील भोंग्यांबाबत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. मुस्लिम नेत्यांच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त राहणार उपस्थित. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल दुपारी 12 पर्यंत येण्याची शक्यता. अजित पवारांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे 16 तर तावरेंच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण. भाजपकडून संविधान हत्या दिवसाचं आयोजन, ठिकठिकाणी पत्रकार परिषदा. भारतासाठी आज ऐतिहासिक दिवस. अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज अंतराळात झेपावणार. ॲक्सियम 4 मोहिमेचं आज दुपारी लॉन्चिंग. युद्धबंदी लागू असूनही हल्ले केल्याचा इराण इस्रायलचा एकमेकांवर आरोप. रात्री 2 ड्रोन इंटरसेप्ट केल्याचा इस्रायली फौजांचा दावा, तर इस्रायलचे 2 ड्रोन पाडल्याचा इराणी फौजांचा आरोप. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे जमिनीखालील आण्विक तळ उद्ध्वस्त झालेच नाहीत. अमेरिकन मीडियाचा दावा. हल्ल्याआधीच इराणनं युरेनियमचा साठा हलवल्याचं वृत्त. संत तुकोबांची पालखी आज वरवणवरून रोटी घाटात पोहोचणार, तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा वाल्हे गावात मुक्काम. लीड्स कसोटीत यजमान इंग्लंडची बाजी. भारतावर 5 विकेट्सने मात. बेन डकेटची 149 धावांची खेळी निर्णायक. इंग्लंडची मालिकेत 1-0 अशी आघाडी. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचं आठवडाभरात दुसरं अजिंक्यपद. ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेचं जेतेपद. पहिला थ्रो फाऊल ठरल्यावर उर्वरित सर्व थ्रो 80 मीटरच्या पुढे. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय